तू काय करतेस इथे? मी ते एक नो व्हायलेन्स हा. मी आत्ताच घरी आले, प्लीज. मम्मी खूप दमून आले, आता काहीच नको. गॅरी गॅरी प्लीज जरा बघ ना. गॅरी 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 कुठे आहेस? गॅरी प्लीज. गॅरी आत झोपलेत हे. आत्ताच झोप लागली, बरं नाहीये त्यांना. उगाच उगाच ओरडू नकोस. गॅरी 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 गप्प बस. तुला परमिशन कोणी दिली इथे यायची? ए परवानगीवाली. माझ्या नवऱ्याला बरं नव्हतं म्हणून मी इथे आली, त्यांची सेवा करायला. तुझ्यासारखी उंडारत नव्हते. ए ऑफिस मध्ये होते मी, काम करत असते मी तिकडे. आणि तुझा आता मी आले ना, मी करेन काय ते सेवा. आता सगळं झाल्यावर इतक्या वेळ मी इथे होती, यांची सेवा करत होती. त्यांना काय हवं नको ते पाहिलं, त्यांना चहा दिला, खायला दिलं, डॉक्टरांना बोलवलं, औषधं दिली. आणि आता तू आली हा? सगळं झाल्यानंतर खरंच ऑफिसला गेली होती का आणखी कुठे उंडारायला गेली होती का आणखी पार्लर मध्ये गेली होती? कुणाच ठाऊक. तुला कसं कळलं? काय ते ऑफिस मध्ये पार्लर काय काय नाही. सांग की. हा शन्या, अशी काऊन पांढरी पडली ग तू? पांढरे दिसते खरंच. अरे यार, अर्धीच ट्रीटमेंट झाली पण काय रिझल्ट आलाय. तिला परत बोलवलं पाहिजे. तू निघ आता, तुझं काही काम नाही इकडे. खरंच बच्चा आहे ग तू. हे तुला बच्चा बच्चा म्हणतात ना, ते खरंच बरोबर आहे. तुला तर काहीच कळत नाही. बर चल राहू दे. हे घे, रात्रीचा स्वयंपाक करून ठेवलाय मी, बर का? यांना खायला दे आणि तूही गिळ. घे. अना वाढण्याच्या आधी थोडी भाजी ढवळून घे बर का नीट. चल, मी नाही करत असलं काही. ठीक आहे, मी थांबते. नाही नको, तू प्लीज जा इथून आता. बर ठीक आहे. बर शन्या, थँक्स. व्हॉट? तू घरात नव्हतीस ना, त्यामुळे मला यांच्या बरोबर खूप वेळ थांबता आलं, म्हणून थँक्स. तू उगाच काहीतरी बोलून मला चिडवू नकोस हा. मला माहितीये गॅरी तुला डोळ्यासमोर उभं करत नाही. हो, पण डोळ्यात दिसलं ना काय? प्रेम. यांच्या डोळ्यात मला माझ्याबद्दलचं प्रेम दिसलं. यांचा मूड खूप छान होता. आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. समजून राहिलं ना तुला शन्या? असं कुणाच्याही बोलण्याने नवरा बायकोतलं नातं तुटत नसतं. चल, आमचं सोडता, पण तुझ्यावरती मात्र ते खूप भडकलेत बरं. का ते मला माहिती नाही, ते तुझं तू बघून घे. ऑफिस मधलं काहीतरी त्या ऑफिस मधलं काहीतरी कळलंय म्हणे त्यांना. बघ येते मी. पार्लरचं कळलं बहुतेक. जेनी, ही जेनी ना चमची एक नंबरची आहे राधिकाची. गॉड, काय करू आता? गॅरीला पटवावं लागेल या. गॅरी 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 गॅरी, कसं वाटतंय आता? हाऊ यू फीलिंग? बोलू नकोस माझ्याशी, माझ्या जवळ येऊ नकोस प्लीज. का? काय झालं? काय झालं का? काय झालं? दिवसभरामध्ये मला तू एक तरी फोन केलास? हा, काहीतरी काय केला होता मी फोन तुला. वेट, मी दाखवते तुला. माझ्याकडे प्रूफ आहे यार, मी भरपूरदा कॉल केला तुला. हे बघ, हे बघ, किती वेळा कॉल केलाय तुला, तू एकदाही फोन नाही उचललास माझा. मला वाटलं तू झोपला वगैरे असशील, तू म्हटलं काय डिस्टर्ब करायचं ना उगाच. शनाया, उगीच खोटं बोलू नकोस. तुला बाकी सगळं करायला वेळ आहे, मला फोन करायला वेळ नाही. त्या ब्युटी पार्लर वालीला ऑफिस मध्ये बोलवायची काय गरज होती? तुला आनंदने सांगितलं नाही सगळं? कुणी सांगितलं हे महत्वाचं नाहीये, पण हे खरंय की नाही? शनाया, बच्चा, ट्राय टू अंडरस्टँड.
या ऑफिसमध्ये ना मी एक माझी पोझिशन क्रिएट केली आहे आणि ती सुद्धा इतकी वर्ष हार्डवर्क करून. त्यात तू असं काही केलं तर हे सगळे मला नाही का बोलणार? अरे पण ते तसेही बोलतायत ना ऑलरेडी. स्टी बाबा, आपल्या दोघांना कोणी सुखात राहूच देत नाही. इकडे ते बिल्डिंग वाले आणि तिकडे ते ऑफिस वाले सगळेजण. तर तो आनंद तो जेलस आहे माझ्यावर. बरं ते चेनी आणि पानवलकरांना पण मी नकोय, मी कोणालाच नकोय यार. नाही नाही सोड, तू तर काही बोलूच नको. तू फक्त इतरांचा विचार कर. इकडे ती राधिका कटकट करायची म्हणून मी ऑफिस जॉईन केलं. तूच मला ऑफिस जॉईन करायला लावलं. आता मी तिथे माझं माझं काम करते तर त्याच्याशी पण प्रॉब्लेम आहे तुला. आय हेट यू गॅरी, आय एम गोइंग. नो ऐक ऐक बच्चा, असं नाहीये बच्चा. तू एक लक्षात घे ना बच्चा. नो नो गॉड, मी बच्चा, मला काय माहिती नाही. मी निघते इथून, मी चालले. मला नाही राहायचं तुझ्यासोबत. मी जाणार आहे दूर कुठेतरी. एनिवे मी तुला नकोय, मला कळलं. अगं अगं नाही नाही तसं नाही. मला फक्त एवढं सांग, हा हे सगळे उद्योग ऑफिस मध्ये करायची काय गरज होती? हा मग काय करू यार, रोज ऑफिस मध्ये काही ना काहीतरी मीटिंग असते. बरं सगळ्या मीटिंग इम्पॉर्टंटच असतात. रोज काम करावं लागतं मला खूप. एक दिवस मिळत नाही माहितीये पार्लरला जायला. मग या सगळ्यामध्ये मी एक दिवस म्हटलं ऑफिस मध्ये एकदा बोलव तिला, तर एवढा काय प्रॉब्लेम झाला? नाही, तसं नाही. माझं म्हणणं असं आहे की तुला जायचंय ना पार्लरला, तू जा ना, पण सुट्टी काढून जा. हे सगळे स्टंट ऑफिस मध्ये करायची काय गरज आहे? हा माझे स्टंट जाऊ दे, तुझ्या स्टंटचं काय? घरी नव्हते तेव्हा ती राधिका आली होती ना इथे. तू का प्रेमाने बघितलंस तिच्याकडे? काय बोलतेस तू बच्चा? असं काही नाही. मला बरं नव्हतं, मी झोपून होतो. नाही मग ती काय खोटं बोलत होती का? तिच्या हातचं जेवलास ना तू? आता शनाया, तू घरी नाही तर मी काही उपाशी राहू का? म्हणजे बरोबर आहे, म्हणजे तू जवळ केलंस तिला. हे असंच करतोस तू, नेहमी असंच करतोस यार. शनाया तसं नाहीये. तिने मला फक्त नाश्ता आणि चहा करून दिला. डॉक्टर येऊन गेले, दॅट्स इट. दॅट्स इट काय गॅरी? तुला काहीच कसं कळत नाही रे? आधी राधिका सगळीकडे सांगत फिरणार ना, मी माझ्या नवऱ्यासाठी असं केलं तसं केलं. बरं तू इमोशनल आहेस, तुला लगेच तू अडकशील या सगळ्या गोष्टींमध्ये. यार काय फालतूगिरी आहे. सोड यार, नाही मला नाही ऐकायचंय तुझं काही. ऐक जरा प्लीज. हे बघ हे असं काही होणार नाही. एक साधी गोष्ट लक्षात घे की राधिका ना, तिला हे घरकाम वगैरे जमतं ग. त्यामुळे मी म्हंटल करू दे की तिला, म्हणजे तुलाही जरा हेल्प होईल ना. अरे तू किती विचार करतोस रे माझा. गॉड, आय रिअली लव्ह यू. झोप, तुला झोप येत असेल ना? नाही मी ओके. नाही प्लीज झोप. अगं हा डोळे तरी बंद कर, शांत, बरं वाटेल.